तुम्ही जास्त टाकू शकता. हळद टाकायची. जिरेपूड आपण टाकले, तुम्हाला हवं तर तुम्ही अजून टाकू शकता स्वादासाठी. थोडीशी राई, मिरीपूड, तेजपत्ता आणि आपण या लाल मिरच्या काढल्या त्या. मसाला आपण ऑलरेडी भाजून घेतलाय. कांदा टोमॅटो आपण चांगले फ्राय करून घ्यायचं आहे थोडं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडा मसाला फ्राय झालाय, तर आपण त्याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटे टाकून घेऊया. ठीक आहे. आपण पाहू शकतो मसाला चांगला आपला फ्राय झालेला आहे. छान सुगंधही दरवळत आहे. आता आपण याच्यामध्ये काळा वाटाणा आणि बटाटे टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याची अशी घट्ट मसाल्याची पण भाजी बनवू शकता. शिवाय जर तुम्हाला असं रस्सा आमटी खायचं असेल छानपैकी असं थोडं सांबारसारखं, तर आपण थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची मसालेदार भाजी. कोकणी पद्धत तुम्ही पाहिलीच असाल. आज आपण पाहणार आहोत सातारी पद्धत. तर आपल्याला आज लागणार आहे कढीपत्ता, जिरे, धने. हाय मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मोठी कापलेले बटाटे आणि काळे वाटाणे हे भिजवलेले.